प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर बातमीपत्राची सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीने। मुंबईच्या लोकलमध्ये घडलेली ही घटना आहे। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाची हत्या केली आहे। क्षुल्लक कारणावरून चाकूने भोसकून एका तरुणाची हत्या करण्यात आली। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला। पश्चिम रेल्वेच्या अंधेरी बोरिवली स्थानकादरम्यानची ही घटना आहे। 22 वर्षीय मयंक लोहार असं या घटनेत मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे। पावसाचं पाणी आत येत असल्याने दरवाजा बंद करायला सांगितलं होतं आणि त्यावरून हा वाद सुरू झाला। तपासासाठी रेल्वे पोलिसांकडून 6 पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलंय। मंगळवारी रात्री 11 वाजताची ही घटना आहे। या संपूर्ण घटनेतलं हे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतो आहोत। या सीसीटीव्ही फुटेजनुसार नक्की काय घडलं याचा तपास करण्याचं काम पोलीस करत आहेत। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की एका प्रवाशानं दुसऱ्या प्रवाशाची हत्या केली। अंधेरी बोरिवली लोकल दरम्यान घडलेला हा प्रकार आहे। मयंक लोहार असं या घटनेमध्ये मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोन प्रवाशांमध्ये हा वाद झाला। या घटनेतलं सीसीटीव्ही फुटेज आता आपण पाहतो आहोत। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आता माझ्यासोबत आहेत। भाग्यश्री, एक धक्कादायक घटना धावत्या लोकलमध्ये मुंबईमध्ये घडली आणि ती सगळ्यांनी बघितली। मंगळवारी रात्रीची ही घटना आहे। मात्र नेमकं अगदी एखाद्याचा जीव घ्यावा इथपर्यंत हा वाद विकोपाला गेला असं म्हटलं जातं। नेमकं काय घडलं होतं, काही माहिती मिळू शकली आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि बऱ्याचदा असं होतं की दार लावण्यावरनं रेल्वेमध्ये कायमच भांडणं होत असतात। मग ते सेंट्रल रेल्वे असो किंवा वेस्टर्न रेल्वे असो, दोन्हीकडे ही भांडणं जी आहे ती कायमच होत असतात। आणि असंच एक भांडण जे आहे ते झालेलं पाहायला मिळतंय। हे जे भांडण आहे हे झाल्यानंतर प्रवासी म्हणत होते की दरवाजा लावा, मात्र काही प्रवाशांना हा दरवाजा लावायचा नव्हता आणि त्याच्यावरनं हा वाद जो आहे तो उफाळून आला। त्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यातला जो आरोपी आहे त्याला काही इतर प्रवाशांनी मारहाण केली आणि त्याच्यानंतर तो जास्त भडकला, चौताळला आणि बॅगेतला चक्क सुरा काढून त्यांनी त्या एका व्यक्तीला, एक 22 वर्षीय तरुण आहे खरं तर, त्याला मारला आणि तो जागीच तिथे मृत्युमुखी पडला। खरं तर ही खूप गंभीर आणि धक्कादायक घटना आहे। त्याचं कारण याच्याही आधी आपण बघितलं की वेस्टर्न रेल्वेला याच्याही आधी अशा पद्धतीची एक घटना जी आहे ती घडलेली होती आणि ह्यामध्ये देखील एका प्रोफेसरचा मृत्यू झालेला होता। या घटनेला अगदी 6 महिने होत नाहीत तर ही दुसरी घटना आहे वेस्टर्न रेल्वेतली। त्यामुळे नेमकं मानसिकता लोकांची काय झाली आहे हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। आणि एवढं सगळं झाल्यानंतर तो माणूस जो आहे तो आता फरार झालाय। 6 पोलीस पथकं जी आहेत ती त्याच्या मागे तैनात केले आहेत, मात्र अद्यापही पोलीस त्याचा शोध घेऊ शकलेले नाहीत, जरी ओळख पटली असली तरी। नक्कीच धन्यवाद भाग्यश्री, आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता। भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी या